नमस्कार मंडळी, एस फोर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सोन्याची भाजी. मिळेल सोन्याची भाजी म्हणजे हो एक प्रकारची वेगळी भाजी आहे आणि ही भाजी पावसाळ्यात येते. मी बघा आता तुम्हाला मी कशी आहे असते ते पण तुम्हाला जवळून अगदी दाखवतो. पान बघा त्याचं, आपलं जे सोनं असतं ना आपण जे दसऱ्याला देतो ते तसंच पान आहे. हे बघा, आपट्याचं पान तसंच पान आहे बघा, सेम टू सेम. त्याला बोलतात सोन्याची भाजी. त्याला खरं वेगळं नाव आहे, पण जेव्हा वहिनीला ती भाजी दिसली तेव्हा तिने त्या बाईला एका विचारलं, कसली काही भाजी? तर बोलते सोन्याची भाजी. तर बोलते मला नीट सांग नक्की कसली भाजी आहे ती. तर तिने काहीतरी कुरडई का काहीतरी कुरडई कारलई असं नाव सांगितलं. ते वहिनीच्या पण लक्षात येत. वहिनी बोलते आणले, बोलते मी कसली तरी भाजी, सोन्याची भाजी आहे. म्हटलं सोन्याची भाजी आणलीस, आपण करून दाखवू म्हणून. ही बघा, आज आपण ही सोन्याची भाजी करणार आहोत. ती कशी करायची ती पण मी तुम्हाला अगदी दाखवणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात चुकवू नका. चला तर आता आपण ही भाजी चिरून घेऊ. तर मंडळी बघा, आता मी ही भाजी थोडीशी चिरलेली आहे, एकदम बारीक चिरली. अशीच चिरायची, तुम्हाला जशी जमेल तशी. ह्या पाला आता मी एकत्र करणार आणि तो चिरणार आहे. तुम्हाला दाखवतो कसा चिरला मी तो. हे बघा, सगळे जुड्या आहेत ना, ह्या एकत्र दांडे सगळे एकत्र केलेत आणि ते चिरायचे. आपण जशी नॉर्मल भाजी चिरतो पालेभाजी तशीच चिरायची. तर ही पण पावसाळीच भाजी आपल्या. आता जशी पावसाळ्याच्या भाज्या आपल्याला भेटतील तसतसे मी आपल्या आता व्हिडिओ येतील पावसाळ्याच्या सीझनवाली भाज्यांचे. अजून मेन 2 भाज्या आल्यासच नाही आहेत आपल्या, भारंगी आणि बिरड आणि कंटोलीची अजून आपल्या चॅनेलवरती भाजी आलेली नाही, त्याच्या शोधामध्ये आम्ही आहोत. कंटी खूप महाग असतात कंटोली. कोणाकोणाला माहिती आहेत कंटोली हा प्रकार, त्यांनी कमेंट करून सांगा नक्की. आणि तुमच्याकडे ती किती रुपयाला मिळतात ते पण आम्हाला जरूर सांगा, कारण आता त्यांचा भाव खूप महाग असतात. ती कंटोली म्हणजे सोन्यासारखी असतात, सोन्याच्या भावाची. कंटोली म्हणजे काय तर कारल्याचाच एक प्रकार असतो, फक्त तो कारलं आपलं कडू असतं. ताट बारीक होईल भाजीला, नाही होणार, राहील ना. ही बघा, अशी चिरून घ्यायची. ही बघा, एकदम बारीक चिरलेली आहे, अशी चिरायची. आता ही अजून आहे भाजी थोडीशी, ती आम्ही चिरून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. आणि आपल्या आता डायरेक्ट किचनमध्ये, पण त्याआधी आम्हाला लागेल या भाजीला कांदा आणि टोमॅटो. तर ते आता आम्ही चिरून घेतो. अंदाजे आपल्याला आता पालेभाजी बोलल्यावरती कांदा आपल्याला भरपूर लागेल, तर आम्ही 2 कांदे मोठे आणि 2 टोमॅटो आणि मिरची आणि लागलंच तर ओलं खोबरं असं आम्ही घेणार आणि आपली भाजी तयार करणार. तर आपण आता भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, मी ठेवले कढई आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकले. तेल चमचा अगदी छोटा आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये टाकतो राई. आपलं तेल तापलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा राई टाकली, 1 ते अर्धा चमचा, आणि थोडंसं जिरं थोडंसं तडतडलं का आपण त्यामध्ये टाकू चिमटीभर हिंग आणि थोडीशी हळद. ही भाजी आपल्याला मिरचीवरतीच करायची आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही मसाल्यावर सुद्धा करू शकता, असं काही नाही. आणि त्यामध्ये आता टाकतो हा बघा कढीपत्ता
नेहमी क्रश करून टाकायचा, जेणेकरून त्याचा आपण कसा पानच्या पानं टाकतो ना, त्यामुळे वास एवढा येत नाही. म्हणून जरासा क्रश करून टाकायचा. त्यामुळं काय होईल, आपल्या भाजीला डाळीला वगैरे छानपैकी सुगंध येते. तुम्ही हा प्रयत्न जरूर करून बघा आणि मला सांगा कसं वाटतं वास, सुगंध त्याचा. आता मी त्याच्यात टाकणार आहे लसूण पेस्ट. थोडीशी 1 चिमटी लसूण पेस्ट टाकली. आणि आता टाकणार त्याच्यात हो मिरची. ही बघा 4-5 मिरच्या चिरल्यात, कमी तिखटवाल्या आहेत म्हणून 4-5 घेतल्यात. 2 कांदे, 2 टोमॅटो असे बारीक चिरून घेतले. आता कांदा आपण जरासा गुलाबी रंगावर करून घेऊ. पुन्हा एकदा सांगतो, कांदा टोमॅटो जर फोडणीला पहिलं तुम्ही टाकलेत आणि तो शिजायला हवा असेल तर थोडंसं मीठ त्याच्यावर टाकायचं, जेणेकरून कांदा टोमॅटो पटकन शिजतो. ही आपल्या चॅनलवरती पहिलीच भाजी आहे. अजून अद्याप आलीच नव्हती. यावर्षी पावसात, गेल्या वर्षी सुद्धा आम्ही खाल्ली नव्हती पावसाळा स्पेशल. गेल्या वर्षी खूप वेगवेगळे पदार्थ आम्ही केले. भाज्या, त्यांच्यापासून होणारी वडी, आणखीन वेगवेगळे असे पदार्थ. तुम्ही वाटल्यास माझ्या चॅनेलला जाऊन ते पाहू शकता व्हिडिओ. माझ्या चॅनेलचं नाव आहे S4 श्रीकांदेवर. तर आपला कांदा आता झालेला आहे. आता आपण त्यामध्ये टाकू टोमॅटो सुद्धा जरासा परतून घेऊ. टोमॅटो पण आपण परतून घेतो, जेणेकरून तो शिजेल. आता आपण एकदाच तुम्ही पालेभाज्यांना एकदाच तुम्ही जर कांदा टोमॅटोवरती मीठ टाकत असाल तर भाजीचा अंदाज घेऊन तुम्ही एकदाच टाका पालेभाज्यांना मीठ. परत मग नंतर चवीनुसार मग तुम्ही हे करू शकता, टाकू शकता कमी असेल तर. माझं तर असं मत आहे, कारण हे मी करत असते. एक प्रयोग माझे चालू असतात भाज्यांमध्ये, रेसिपीमध्ये वेगवेगळं काहीतरी करायचं. आणि त्याप्रमाणे तुम्हाला एकदम सोप्या रेसिपी मी आणलेल्या आहेत. आता आपण कांदा आपला झालेला, कांदा टोमॅटो शिजलेला आहे. आता आपण त्यामध्ये टाकू पाला, आपला प्युअर गोल्ड पाला. हा बघा, सोन्याचा पाला याला म्हणतात. कुरडई का काहीतरी नाव आहे त्याचं मराठीमध्ये, पण त्याला आम्ही आमच्या इकडे अलिबागमध्ये तर त्याला सोन्याचाच पाला म्हणतात. कोणाला जर भाजी माहिती असेल कशी करायची ती प्लीज मला कमेंट करून सांगा. कारण ही मी पहिल्यांदाच करतोय. मी ज्यांच्याकडनं आणि बघितलंय पण पहिल्यांदाच. आणि वहिनीने आधी ज्यांच्याकडून पाला हा घेतला विकत, ज्या ताई होत्या विक्रेत्या त्यांच्याकडून, आणि आम्ही शक्यतो भाज्या जे खाली बसलेले असतात गावची लोक, त्यांच्याकडूनच आम्ही घेतो, जेणेकरून काय होईल, त्यांना 4 पैसे त्यांना देतील, त्यांचं पण पोट हे होईल, पोटात पाण्याचं सुटेल. पालेभाज्या जर काय असतील वेगवेगळ्या तर त्यांच्याकडूनच आम्ही घेतो. आमच्याकडे तर दारावरती भाज्या येत असतात कधी पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या, कारण आमच्याकडच्या जंगलांमध्ये लोक लावतात, जे आदिवासी लोक आहेत ते, त्यामुळे आमच्याकडे त्या भाजीवाल्या येत असतात. तर ही भाजी मी पहिल्यांदाच करतोय. कोणी जर करत असेल ही भाजी तर मला प्लीज
व्हिडिओ बघितल्यावरती पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग मला कमेंट करून सांगा नक्की कशी करायची ती. मी त्याच्यामध्ये पुन्हा एकदा करेन आणि नक्की सुधारणा करेन. तुम्ही सांगितलेली भाजी मी पुन्हा करेन. आता आपण ही भाजीला झाकण ठेवू. माझ्या अंदाजाने ह्या भाजीला पाणी लागणार नाही आणि पालेभाजी. पण ह्या भाजीत नवीन आहे बोलल्यावरती काय आता सांगायचं, काय वेगळं असेल ह्याच्यात. तर आपण पाणी टाकूया नको. मी आता ह्याच्यावरती ठेवतो मस्तपैकी झाकण. वहिनी झाकण ह्याचं देता का? अरे तर मी आता ह्याच्यावरती ठेवलं आहे झाकण. आता आपण थोड्या वेळाने भेटू. तर आता आपण भाजी कशी झाली ती आपण पाहूया. शिजली असेल. हे बघा आपली भाजी आता तयार आहे. कशी सुक्की झाली आहे ही बघा. अशी सुक्की झाली आपली भाजी. आता त्यामध्ये मी टाकणार आहे ओलं खोबरं. तुमच्याकडे असेल तर जरूर टाका, नाही टाकलं तरी चालेल. आता आपल्या भाजीला थोडंसं मीठ लागणार आहे तर ते मी मीठ आता घालायचं. नंतर मग आपण खोबरं घालू 1-2 मिनिटांनी. हे बघा मी थोडंसं मीठ घेतलंय, अर्धा चमचा. कारण मगाशी मीठ जे मी घेतलं ते आता कमी लागलेलं वाटतंय मला. आपल्या अगदी पालेभाजी आपण करतो तशीच झालेली मस्तपैकी. शिजायला पण एकदम जलद. तर आता मी ह्याच्यामध्ये टाकतो ओलं खोबरं. हे बघा थोडंसंच टाकणार आहे. आणि थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर. तुम्ही म्हणाल हिरवी भाजी आणि त्याच्यात परत वरती कोथिंबीर, तर काय करणार, वहिनीने दिली मिळाली टाका भाजी. आता टाकायची. थोडीशीच उरली मग ती आता कशाला ठेवून द्यायची. हाताने, ती पण बघा मी हातानेच क्रश करते. थोडीशी आपण कोथिंबीर टाकू. तर मंडळी आपली भाजी तयार आहे. ही बघा आपली भाजी तयार आहे. तर आजची रेसिपी सोन्याची. तुम्हाला भाजी आवडली असेल तर लाईक करा. आणि तुमचे लाईक कमी येत आहेत, व्ह्यूज पडतात पण लाईक कमी येत आहेत. असं करू नका. लाईक पण करा आणि कमेंट पण करा. आमचे छान छान व्हिडिओ पहा. अजून याच्यापेक्षा छान छान व्हिडिओ येतील. तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि बटन त्याच्या बाजूची जी घंटा आहे ती ऑलवरती सेट करा, म्हणजे ती वाजणारी घंटा करून टाका, जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत सहज त्याचं नोटिफिकेशन भेटून जाईल. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.